आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी रखडले, शासकीय योजनांचा लाभ कसा घेणार? 2023 नंतरचे फेरफार 7/12 ॲग्रीटेक्सची लिंक केलेत नाही, महसूल आणि कृषी विभागाने तातडीने मार्ग काढण्याची गरज। 2023 पासूनच्या जमीन फेरफारच्या नोंदी लिंक करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, त्यामुळे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये म्हणून शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होण्यास अडचणी येत आहेत। अशांना ऑफलाईन पद्धतीने या योजनांचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे। शेतकऱ्यांसाठी नवीन आशा, 1400 कोटींची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात। आधार प्रमाणीकरण सक्तीचं। आधार अद्यापमध्ये शासनाचा अधिकृत GR जाहीर झाला नसला तरी योजनेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे। सुनेत्राताई पवार यांनी 2029ला मुख्यमंत्री व्हावं, पुत्र जयच्या इच्छेने राजकारण तापलंय। सुनेत्रा यांचे पुत्र जय पवार यांनी 2029 मध्ये आपल्या आई मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार असल्याचं सांगून राज्यातील राजकारण खळबळ उडून दिली। राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी इच्छुकांची रांग। विदर्भाला वादळी पावसाचा अलर्ट, 14 ते 20 मे दरम्यान अनेक भागामध्ये गारपिटीची शक्यता। विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। भीमाशंकर मंदिर 31 मे पासून खुले होणार, भाविकांना दिलासा। मंदिर परिसरातील विकास कामे अंतिम टप्प्यामध्ये। नांदेड जिल्ह्यात भर दुपारी पावसाच्या सरी, उकाड्यामध्ये भर। ग्रामीण भागातील हळद आणि ज्वारीसह कडबा भिजलाय। भोकर तालुक्यात गुरुवारी दिनांक 7 मे रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस सुरू झाला। संभाजीनगर जिल्ह्याने ओलांडली टँकरची 100. विभागामध्ये सर्वाधिक 115 टँकर संभाजीनगर जिल्ह्यात। ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट। FRPच्या दरात 300 रुपयांची वाढ हवी होती, ऊसाच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार नाही। तुटपुंजा दरवाढीवरून शेतकरी संघटना नाराज। महात्मा फुले योजनेत आता मौखिक उपचारांचा समावेश, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेसह संबंधित दंतोपचारांचा समावेश करण्यात आलाय। सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळणार, अनुदानासाठी शासनाच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू। सांगोला तालुक्यातील हतीड, कोळे, गिरडी, सांगोला, जवळा, सोनंद अशी एकूण 6 मंडळातील बाधित शेतकऱ्यांना या गारपीट अनुदानाचा लाभ मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोळ तालुक्यात पावसासह गारपीट, भाजीपाला उत्पादकांसह संत्रा मोसंबी उत्पादकांना जबर फटका। गुरुवारी दुपारी अचानक आभाळात ढग दाटून आलं आणि काही वेळात वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। काळी मैना खाते भाव, बारामतीत करवंदांना 150 ते 180 रुपये किलो दर। आंब्याबरोबर रानमेव्याला देखील मागणी वाढली, मर्यादित आवक आणि वाढत्या मागणीमुळे दरवाढ। डिंबे धरणाची पातळी घसरली, मे महिन्यातच 21% साठा। भीमाशंकर पाटण खोऱ्यावर पाणी संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून शेतीला पाणी पुरवठा केला जात होता, मात्र यंदा पावसाने लवकर काढता पाय घेतल्यामुळे धरणातून कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे साठा झपाट्याने घटत गेला। अमरावती जिल्ह्याला वादळासह पावसाचा तडाखा, शेतपिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका। आधीच रासायनिक खते महाग, आता शेणखताचाही वचडता दर, शेतकरी हवालदिल। वाढती मागणी, पशुपालनाच्या वाढलेल्या खर्चामुळे शेणखतांचे दर यंदा आवाक्याबाहेर। 4000 ते 5000 रुपये एक ट्रॉली शेणखतासाठी मोजावे लागत आहेत। त्यात वाहतूक, डिझेल आणि मजुरीचा खर्च मिळून हा आकडा 8000 जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलेलं दिसतं। सरकारी आदेश हवेतच विरले, किचकट अटींमुळे रॉकेल वाटप ठप्प। सिल्लोड तालुक्यातील 53,000 लाभार्थीपासून वंचित, रेशन दुकानदारांनीच नकार दिला। प्रशासकीय ताळमेळ आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या नकारामुळे सिल्लोड तालुक्यातील 53,002 ग्राहकांना हक्काचे रॉकेल मिळाले नाही। पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याच्या भीतीने भारतीय लोकांचा कल EV वाहन घेण्याकडे। एप्रिलमध्ये 2.39 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी, प्रवासी कारच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ। गोंदिया जिल्ह्यात 188 धान मका खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना दिलासा। रब्बी हंगामासाठी उत्पादन खरेदी नोंदणीला वेग, 42,000वर धान उत्पादकांची नोंद झाली। अपडेटच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा, आपले सरकार पोर्टल पुन्हा ढेपाळलंय। डिजिटल महाराष्ट्राची पोल खोल, आपले सरकार पोर्टल वारंवार डाऊन, विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंतचा संताप। आठवडाभर बंद ठेवूनही काहीही फरक नाही, उपाययोजनेची मागणी।
शेतातील कांदा बराकीत नेण्याची लगबग. जुन्नरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दास्ती. मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज जाहीर होता जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात शेतकऱ्यांची धावपळ वाढली. शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे बराकीत हलवण्याची लगबग सुरू झाली. कांद्याचे दर कोसळल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांनाच कोंडलं. सटाणा बाजार समितीसमोर ट्रॅक्टर उभा करून शेतकऱ्यांचे आंदोलन. उकाड्याने भूजल पातळी खालावली. राज्यामध्ये 75 पेक्षा अधिक तालुके गंभीर झोनमध्ये. मराठवाडा भागातील बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील काही तालुके, सोलापूर, अहिल्यानगर, विदर्भातील काही तालुके गंभीर गटामध्ये मोडते, तर कोकण सुरक्षित झोनमध्ये आहे. पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड. पुणे जिल्ह्यामध्ये 2.5 लाख जणांना लाभ मिळणार. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा. वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत. हवामान विभागाचा इशारा. ग्रामीण भागात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतातील उभ्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. कांदा बीजोत्पादनातून पदरी तोटा. उत्पादन घटले अन भावही कोसळले. निसर्गाची ओकृपा अन बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणं देखील कठीण झालंय. कांदा बीज लागवडीसाठी एकरी 1 टन कांदा लागतो, ज्यासाठी 30,000 रुपये मोजावे लागतात. मशागत, खते आणि औषध फवारणीचा खर्च धरल्यास एकूण खर्च 60,000च्या घरात जातो. गेल्या वर्षी कांदा बियाण्याला प्रति क्विंटल 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंतचा विक्रमी दर मिळाला होता. अमरावती जिल्ह्यात जलजीवनचा फज्जा. 550 कोटी खर्ची. पाणी टंचाई कायम. नजीप्राचा बोंगळ कारभार. 1 वर्षात एकही योजना पूर्णत्वास नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीमध्ये जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 625 गावांसाठी 850 कोटींच्या 25 पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र 4 वर्षांमध्ये 550 कोटी रुपये खर्च करून एकही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. खतांचं रेशनिंग अशक्य. फार्मर आयडीद्वारेच वितरण. पुण्यामधील 4 गावांमध्ये प्रयोग. खरीपात राज्यभरात एकच व्यवस्था येणार अंमलात. ओळख क्रमांकांच्या नोंदणीसाठी 20 मे पर्यंतची मुदत निर्धारित करण्यात आली. राज्यात 1,71,00,000 शेतकरी संख्या असून आतापर्यंत 1,30,00,000 शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढलाय. त्यामुळे अजूनही 41 लाख शेतकऱ्यांकडे हा ओळख क्रमांक नाही. देशभरातील तूर उत्पादकांचे 2,500 कोटींचे नुकसान. एकूण उत्पादनाचे केवळ 5.21%. MSP पेक्षा 400 ते 1,000 रुपये कमी दराने खरेदी. कर्जमाफी रखडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78,000 शेतकरी वेटिंगवरच. आधार प्रमाणीकरण रखडल्यामुळे अंमलबजावणीला ब्रेक. जिल्हा बँकेची 300 कोटी थकल्यामुळे आर्थिक डोलारा धोक्यात. अवकाळी पावसाने तारांब. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल 3 ते 4 दिवसांमध्ये शक्यता. 11 जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. अल निनोचा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्र मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.